नमस्कार, मी डॉक्टर सीमा गोवंडे होमिओपॅथी आणि होलिस्टिक हीलिंग या आपल्या सिरीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मागच्या वेळेला सांगितल्याप्रमाणे मी माझ्या इथे फर्स्ट एड ट्रेनिंग प्रोग्राम फॉर ले पर्सन घेते. यामध्ये मी मेडिकल इमर्जन्सी, ट्रॉमॅटिक आणि एन्व्हायरमेंटल इमर्जन्सी तसंच कार्डियक अरेस्टमध्ये कशा पद्धतीने पेशंटला रिससिटेट करायचं, इट्स फॉर ले पर्सन की ज्यांना काहीच मेडिकल बॅकग्राऊंड नाही आहे. इमर्जन्सी ही कधीही कुठेही कोणाच्याही बाबतीत होऊ शकते. आपण एखाद्याच्या आयुष्यामध्ये देव नाही बनू शकलो, देवदूत नक्कीच बनू शकतो आणि त्यामुळे मी सर्वसाधारण सगळ्यांसाठी म्हणून हा वर्कशॉप घेते. जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांनी खाली मेन्शन केलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आमची पुढची जेव्हा बॅच असेल तेव्हा तुम्हाला जरूर कळवण्यात येईल. तर आजचा आपला जो विषय आहे या सिरीजमधला तो म्हणजे बर्न्स आणि स्काल्ड्स. तर आता बर्न म्हणजे काय? भाजणं. आता ह्याच्यामध्ये जेव्हा पण भाजणं हे कशामुळेही असू शकतं. कधी कधी फोडणी करताना तेल अंगावर उडलं किंवा उकळतं पाणी, उकळता चहा, उकळतं तेल, काहीही एकदम अंगावरती म्हणजे आपण घेऊन चाललोय अनवधानाने कोणीतरी मध्ये आलं त्याच्या अंगावर किंवा आपल्या अंगावर कुठेही हे सांडू शकतं आणि त्यातनं बर्न इंजुरी होऊ शकते. कधी फटाके, सायलेन्सरचा चटका किंवा शेकोटीच्या इथे बसलेले आहेत आणि अचानक त्यातनं आग आली आणि त्याने भाजलं गेलं. सो ती वेट हीट असेल, ड्राय हीट असेल, कोणतीही हीट असेल आणि त्याच्यामुळे जे काही बर्न म्हणजे भाजलं जातं त्या केसमध्ये काय करायचं? तर सर्वप्रथम जो काही भाजलेला भाग आहे तो इमिजिएटली वाहत्या पाण्याखाली म्हणजे नळाखाली धरायचा. त्याच्यावर लगेचच पाणी लावायचं. त्याच्यानंतर जर का तुमच्याकडे हे माझं फर्स्ट एड किट असेल तर ह्याच्यामध्ये कूल बर्न लोशन म्हणून हे जे औषध आहे ते लगेचच तिथे लावलं की अजिबात म्हणजे हार्डली केवढा एरिया आहे त्यानुसार एकदा दोनदा लावलं की पुढे तिथे भाजल्याची खूणही राहत नाही, ब्लिस्टरही तयार होत नाही, आगागही होत नाही. इतकं ते प्रभावी औषध आहे. समजा तुमच्याकडे माझं फर्स्ट एड किट नसेल तर कॅन्थॅरिस म्हणून एक ऑइंटमेंट तुम्हाला होमिओपॅथिक दुकानात मिळेल. कधी पण अशा पद्धतीने भाजलं की तिथे कॅन्थॅरिस नावाचं जे मलम आहे ते लगेचच लावायचं. ही सिरीज आपण होमिओपॅथीबद्दल बघत असल्यामुळे मी इथे होमिओपॅथिक औषधं स्पेसिफिकली सांगते. सो कॅन्थॅरिस हे मलम तिथे लावलं आणि पोटातनं सुद्धा कॅन्थॅरिस 200 हे औषध, तसंच अर्टिका युरेन्स नावाचं औषध जे आहे ते 30 पोटेन्सी किंवा 200 पोटेन्सीमध्ये रिपीटेड अल्टरनेटली फ्रिक्वेंटली घेत राहिलं की एका दिवसामध्ये जे काही छोटं बर्न असेल तर संध्याकाळपर्यंत, सकाळी भाजलं असेल तर संध्याकाळपर्यंत विसरायला पण होतं की इथे मला काही झालं होतं. जर का ते मेजर बर्न असेल तर त्या केसमध्ये सुद्धा इमिजिएटली पाणी लावून हे औषध लावलं की मेजर काही कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत. पण जर का 3rd डिग्री बर्न्स असतील तर मात्र तात्काळ इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये जावं. तसंच समजा एखादी व्यक्ती खूप भाजली असेल आणि त्याच्या अंगावरती कपडे असतील तर ते लवकरात लवकर काढायचा प्रयत्न करा. फक्त ते काढताना ओढाताण करू नका आणि समजा ते त्वचेला चिकटलेले असतील तर ओढून काढू नका, नाहीतर त्याच्याबरोबर त्वचेचा सगळा मेजर लेअर जर का निघून आला तर परत तिथे चांगला लेअर तयार होणं हे फार अवघड जातं. समजा ते येत नसेल तर साईडने कट करा. जो भाग चिकटलेला आहे तो तसाच ठेवून व्यक्तीला आधी इमिजिएटली दवाखान्यात घेऊन जा. जेव्हा पण भाजलं असेल, एखादी व्यक्ती तुमच्या समोर दिसते की आग लागली अंगाला, तर अशामध्ये त्याला तो आधीच भाजलेला असल्यामुळे किंवा त्याला आगीने लपेटलेलं असल्यामुळे तो आधीच पॅनिक सिच्युएशनमध्ये असतो. तेव्हा काय करणं गरजेचं असतं की स्टॉप, ड्रॉप आणि रोल. त्या व्यक्तीला तो वेड्यासारखा धावत राहतो भीतीमुळे आणि जेवढा तो धावतो तेवढं एअरमुळे भरपूर अजून ऑक्सिजन मिळतो आणि अजून त्या आगीचा भडका उडतो. त्यामुळे अशा वेळेला त्या व्यक्तीला खाली जमिनीवरती पाडा, त्याला म्हणजे थांबवा, खाली पाडा, स्टॉप, ड्रॉप आणि रोल, त्याला जमिनीवरती लोळायला सांगा. याच्यामुळे ती आग विझायला मदत होते आणि अंगावर भरपूर पाणी होता. त्याच्यानंतर जे काही चिकटलेले कपडे असतील तर ते जितक्या लवकरात लवकर किंवा काही अंगठी असेल किंवा इथे काही बांगडी असेल ती जितक्या लवकर तुम्हाला काढता येईल तेवढी काढा, म्हणजे ते त्या जखमेमध्ये रुतत नाही आणि पुढे जाऊन नाहीतर ते काढणं फार अवघड होतं. तर अशा केसमध्ये मी म्हटलं तसं होमिओपॅथिक फर्स्ट ड्रग ऑफ चॉईस इज कॅन्थॅरिस आणि सेकंड ड्रग ऑफ चॉईस इज अर्टिका युरेन्स. सो कॅन्थॅरिसचं ऑइंटमेंट इथे लावा आणि कॅन्थॅरिस मदर 200 पोटेन्सी आणि अर्टिका युरेन्स
सुद्धा 200 किंवा 30 पोटेन्सीमध्ये अल्टरनेटली फ्रिक्वेंटली रिपीट करत राहा, म्हणजे ती जी काही भाजलेली जखम आहे ती फार लवकर भरायला मदत होते. माझ्याकडे भरपूर बर्न केसेस येतात की ज्या पूर्वी खूप मेजर भाजलेलं होतं, हॉस्पिटलमध्ये खूप महिने ट्रीटमेंट घेतली होती, परंतु काही केल्या त्या जखमा काही भरत नाहीत. सो अशा वेळेला होमिओपॅथिक औषधाचा खूप छान उपयोग होतो. त्यामुळे मला या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करायचे की होमिओपॅथीमध्ये खरंच इतकी चांगली औषधं आहेत की असं खूप वेळ त्या बर्नच्या केसेसमध्ये वेगवेगळे उपचार प्रयोग करून काही उपयोग होत नाही आणि मग होमिओपॅथीकडे उपचारासाठी येण्यापेक्षा जर का डे 1 पासूनच होमिओपॅथिक औषधं सुरू केली तर पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन तर होतच नाहीत आणि फार फास्ट रिकव्हरी होते, नवीन स्किन यायला खूप मदत होते. माझे जे रेग्युलर पेशंट्स आहेत त्यांना तर माहिती आहे आणि माझ्या ऑलमोस्ट सगळ्या पेशंटकडे हे माझं फर्स्ट एड किट आहेच आहे. त्यामुळे त्यांना जर भाजलं तर लगेचच ते तिथे कूलबर्न लोशन लावतात आणि मला फोन करून सांगतात, मॅडम असं असं झालं होतं तुमच्या याच्याने, आम्हाला लगेचच आराम पडला. एकदा तर एक 1.5 वर्षाचा मुलगा उकळतं पाणी त्याच्या अंगावर सांडलं होतं आणि त्याच्या वडिलांचा अगदी स्ट्रॉंग विश्वास होता होमिओपॅथीवरती. सो ते तातडीने औषध घ्यायला आले. मी त्यांना ही कूलबर्नची मोठी बाटली दिली आणि त्यांना सांगितलं अक्षरशः 10-10 मिनिटांनी ते लावत राहा. संध्याकाळपर्यंत तो मुलगा, आता 1.5 वर्षाचा, इतका जोरजोरात विव्हळत होता. संध्याकाळपर्यंत तो विसरून सुद्धा गेला की त्याला एवढं मेजर बर्न झालं होतं, उकळतं पाणी अंगावर सांडलं होतं. त्यामुळे जर का तुम्ही तातडीने होमिओपॅथिक औषधं सुरू केली तर मेजर कॉम्प्लिकेशन्स होत नाही आणि फास्ट रिकव्हरी व्हायला मदत होते. आणि हे प्रथम उपचार करून झाल्यानंतर तुमच्या जवळचे जे कोणी तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जरूर तातडीने घेऊन जा, म्हणजे पुढे काही कॉम्प्लिकेशन्स होत नाही. आणि 3rd डिग्री बर्न असेल, मेजर बर्न असेल तर मात्र क्षणाचाही विलंब न करता तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि तोंडावाटे होमिओपॅथिक औषध कॅन्थॅरिस आणि अर्टिका युरेन्स हे अक्षरशः 5-5, 10-10 मिनिटांनी देत राहा की पेशंट सर्व्हाइव्ह व्हायचे, म्हणजे वाचायचे चान्सेस खूप हाय असतात. अशा वेळेला आर्निका वनेमचा एक डोस दिला की माणसाला त्या धक्क्यातनं बाहेर पडायला किंवा सावरायलाही खूप छान मदत होते. मला आशा आहे की तुम्हाला आजच्या या लेक्चरचा उपयोग झाला असेल. तुम्हाला समजलेली ही माहिती तुमच्या प्रियजनांपर्यंत जरूर पोचवा आणि ज्यांना कोणाला हे फर्स्ट एड ट्रेनिंगचा कोर्स करायचा असेल त्यांनी जरूर या नंबरवरती संपर्क साधा. इथून पुढचं संपूर्ण आयुष्य तुम्हाला सगळ्यांना खूप आरोग्यदायी आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वर चरणी अगदी मनापासून प्रार्थना. धन्यवाद. आणि